सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या स्टोरीला. ऑफिसवाला लव विथ टशन अँड विथ अर्जुनराव भाग 180. मग अर्जुन सर आणि अर्जुनराव यांची भेट झाली आणि तीसुद्धा पहिल्या भेटीतच दोघांमध्ये टशन झाली. आणि आधी तर अर्जुनराव गोड बोलले, पण अर्जुन सर आता नीट बोलले नाहीत. त्यामुळे अर्जुनरावसुद्धा चांगलेच वाकड्यात शिरले. आणि मुंबई पासिंगची गाडी बघितली मग तर काय अर्जुनराव जास्तच वाकड्यात शिरायला लागले आणि अर्जुन सरांच्या आडवी गाडी घालायला लागले. आणि अर्जुन सर पुढे जायला लागले की अर्जुनराव त्यांच्या पुढे यायचे. अर्जुनराव सतत आरशात बघायचे आणि अर्जुन सर कुठे आहेत हे बघत होते. आणि सोबत ढगाला लागली कळचा धिंगाणा सुरूच होता. आणि त्याच्या शेजारी बसलेली मयुरी म्हणाली, अहो काही कळतं की नाही तुम्हाला? काही गरज आहे का? चला ना गुपचूप तुमच्या रस्त्याने. आणि अर्जुनराव म्हणाले, मयू माझाच रस्ता आहे आणि तो बघ मुंबईवाला. हे पुणेवाले आणि मुंबईवाले स्वतःला काय समजतात काय माहीत? आणि मयुरी म्हणाली, काय करायचं आहे तुम्हाला? काही पण समजू द्या, आपण आपलं नीट जावं. आणि अर्जुनराव पुन्हा मयुरीला चिडून म्हणाले, ए तू गप्प बसतेस का? आईला तू माझी बायको आहेस आणि दुसऱ्याची बाजू घेतेस? मला हे तुझं अजिबात पटत नाही. आणि मयुरी म्हणाली, मग काय करू? तुमच्या चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देऊ का? आणि अर्जुनराव म्हणाले, प्रोत्साहन वगैरे देऊ नको, पण तोंड मिटून गप्प बस. सॉरी हां, ह्या कुत्र्याचा डिस्टर्ब होतोय, पण ते गप्प बसत नाही आणि मला आवाज दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि अर्जुनराव तिला म्हणाले, तू तोंड मिटून गप्प बस, मी करतोय ते बरोबर आहे. मी त्याला चांगल्यासारखं मगाशी विचारलं होतं की काही प्रॉब्लेम आहे का, तर मला म्हणाला गेट लॉस्ट. इतकी गुरमी कशाला हवी गं? तेही माझ्याच गाडीवर येऊन हात मारतोय. आणि मयुरी म्हणाली, आता होतं कधी कधी माणसाचं तसं. असेल तो बिचारा त्रासामध्ये, झाली असेल त्याची चिडचिड, मग तुम्ही काय करताय? जास्त त्याला त्रास देताय का? आणि अर्जुनराव म्हणाले, मयू अगं ही माणसं बोलत नाहीत ना, अशी मुक्या माजाची असतात, ती फार आतल्या गाठीची असतात. आता याला असा उकसवतो ना की हा बोललाच पाहिजे. आधीच तुझ्या भावानं डोकं उठवलं माझं. आणि मयुरी म्हणाली, आता त्यानं काय केलं? तो बिचारा काहीतरी बोलला का? आणि अर्जुनराव म्हणाले, अगं बोलला नाही म्हणून डोकं उठलं. आणि मयुरी म्हणाली, अरे देवा, हा मुंबईवाला बोलला म्हणून तुमचं डोकं उठलं, माझा भाऊ बोलला नाही म्हणून तुमचं डोकं उठलं. अर्जुनराव नक्की माणसाने तुमच्यासमोर कसं वागायचं? आणि अर्जुनराव म्हणाले, नीट आई घालायची. आणि मयुरी गप्पच बसली आणि म्हणाली, काय करायचं ते करा, या माणसाला कसंही बोला तिरकच वागतो. आणि आता अर्जुनराव सतत अर्जुन सरांना आडवे चालत होते, पुढे जायला जागा देत नव्हते. आणि अर्जुन सर पिसाळले, हॉर्न जोरात वाजवायला लागले. पण अर्जुनराव मात्र निवांत गाडी चालवत होते, जणू काही कुठंही जायची त्याला घाई नव्हतीच. आणि आता हे सगळं पाठीमागून तन्वी बघत होती. आणि ती म्हणाली, अतुल अरे आता हे काय? हा कोण आहे अर्जुनच्या पुढे? आणि अतुलसुद्धा त्या गाडीचा नंबर बघून मला, मॅडम कोल्हापूरमधलाच आहे कोणीतरी, आणि बहुतेक त्याला ड्रायव्हिंग येते की नाही काय माहीत, असं काय गाडी चालवतो? तन्वी म्हणाली, बाप रे, अरे त्याला म्हणावं बाजूला हो, नाहीतर अर्जुन तुला ठोकेल, कशाला त्याच्या पुढे येतोय? आणि अर्जुन फार चिडला असणार, मला माहीत आहे. अतुल तू त्याला फोन कर ना आणि मला त्याचा मूड बघू दे. आणि अतुलने अर्जुन सरांना फोन केला आणि म्हणाला, अर्जुन सर तुमच्या पुढचा तो गाडीवाला असा का करतोय? आणि अर्जुन प्रचंड चिडला आणि म्हणाला, त्या डफरला तर आता मी सोडणारच नाही. मनात येत आहे की जोरात ठोकर द्यावी त्याला, पण गाडीत लहान मुलं दिसतात रे म्हणून मी गप्प आहे. आणि त्याची वाईफसुद्धा दिसते आणि त्या नॉनसेन्सला कळतं आहे का कशाला गाडी आडवी घालावी? आणि अतुल तुला माहीत आहे मला फॅमिलीवर वार करायला आवडत नाही. लहान मुलांना आम्ही किती जपतो, आणि तो एकटा असताना मग त्याला दाखवली असती गंमत. आणि अतुल म्हणाला, पण सर तुमचं आणि त्याचं काही झालं आहे का हो? तो मुद्दाम करतो की त्याला ड्रायव्हिंग येत नाही. आणि अर्जुन सर चिडून म्हणाले, आय थिंक तो कच्चा आहे ड्रायव्हिंगमध्ये, नॉनसेन्स, येत नाही तर कशाला गाडी हातात घ्यायची? आणि मगाशी ट्रॅफिक जॅम झालं होतं तेव्हा तिथं त्याची आणि माझी थोडीशी भांडणं झाली होती. मी त्याला जास्त काही नादी लागलोच नाही. आणि तो असा आहे की फार बडबडतो. आता मी जास्त बोललो नाही, त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, त्याचा त्याला राग आलाय. आणि अतुल म्हणाला, ओके, पण अर्जुन सर तुम्ही स्लो ड्रायव्हिंग करा, त्याच्या नादी लागू नका, नाहीतर उगीचंच लफडं नको, हे आपली मुंबई नाही. आणि अर्जुन सरसुद्धा रागात म्हणाले, व्हॉट यू मीन आपली मुंबई नाही? मुंबई नाही म्हणून काय झालं? कुणीही कसंही वागेल माझ्याशी आणि मी खपवून घेऊ का? नो वे अतुल, मी फक्त थोडा शांत आहे.
त्यानं मला त्याच्यापुढे जाण्याची संधी दिली की मग त्याला दाखवतो. आता ठेव फोन असं म्हणून अर्जुननं फोन ठेवला आणि पुन्हा अर्जुनरावांना हॉर्न द्यायला लागला. आणि अर्जुनराव पुढं हसायचे आणि गाडी डाव्या बाजूला घ्यायचे. आणि आता अर्जुन सरांना पुढे जाऊन अर्जुनरावांना आडवं जायचं होतं आणि गाडी थांबवून चांगलाच समाचार घ्यायचा होता. आणि जसे अर्जुन सर पुढे निघेल तसे अर्जुनराव पुन्हा उजव्या बाजूला मधोमध गाडी घेऊन यायचे आणि अर्जुन सरांचा गाडीचा वेग आपोआप कमी यायचा. आणि याला काय करावं अर्जुन सरांना कळेना. जोरात हॉर्न द्यायला लागले आणि शेवटी अर्जुन सरांनी गाडीची काच खाली घेतली आणि तो सगळा ढगाला लागली कळ. गाण्याचा आवाज ऐकून अर्जुन सर म्हणाले, शी काही घाणेरडं गाणं आहे, कसलीही शांतता नाही यामध्ये आणि कसलंही प्रेम नाही. अर्जुन सरांना तर बॉलिवूडची गाणी आवडायची, शांत आणि प्रेमानं भरलेली. आणि अर्जुनरावांना मराठी गाणी आवडायची, नुसतं धांगडधिंगा. आणि आता अर्जुन सर गाडीची काच खाली घेऊन अर्जुनरावांकडे हॉर्न देऊन रागात बघत होते. शेजारी बसलेली मयुरी घाबरली होती हे अर्जुन सरांना दिसत होतं. आणि अर्जुन सर अर्जुनरावांना शिवी घालत म्हणाले, नॉनसेन्स, वाईफ शेजारी आहेत तरीसुद्धा असं करतो. आणि मयुरी अर्जुनरावांवर चिडली होती, असं ड्रायव्हिंग करतात का म्हणून. आणि अर्जुनराव मुद्दाम करत आहेत हे स्पष्ट दिसत होतं. आणि आता असाच पाठलाग आणि आडवी झिरवाझिरवी काही काळ सुरू होती. आणि अर्जुन सरांनी GPS लावलं होतं. अतुलच्या मामाच्या घराच्या दिशेनं रस्त्यानं ते निघाले होते आणि त्याच दिशेनं अर्जुनरावसुद्धा निघाले होते. प्रीतीचं घरही योगायोगाने त्याच दिशेला होतं. आणि आता बराच वेळ ही चकवाचकवी, आडवी झिरवाझिरवी आणि एकमेकांना आपल्या गाडीतूनच मराठीतून इकडून आणि इंग्लिशमधून तिकडून शिवीगाळ सुरू होती. आणि अर्जुनरावांना फोन आला सचिनचा आणि तो म्हणाला, अर्जुन काय करतोस. आणि अर्जुनराव म्हणाले, प्रीतीकडे निघालो का रे. आणि मयुरी चिडून म्हणाली, नुसतं एवढंच कशाला सांगता, इथं खुन्नस द्यायचं काम सुरू आहे ते सांगा की. अहो तो मुंबईवाला फार रागीट दिसतोय, कशाला त्याच्याशी पंगा घेताय आणि वाकड्यात शिरता. अर्जुनराव म्हणाले, तू गप्प बस, इथं आपला एरिया आहे आणि आपल्या एरियात आपण दादा असतो. आणि मयुरी म्हणाली, माहीत आहे, अपनी गली में कुत्ता भी शेर होता है. आणि अर्जुनराव म्हणाले, मयू मी कुत्ता नाही, मी शेर आहे, शेर. मयुरी म्हणाली, मग परवा त्या पुणेवाल्याला कसं म्हणत होता, तुझ्या इलाक्यात येऊन तुला मारेल, तुझ्या घरात घुसून तुला मारेल. मग आत्ताही त्या मुंबईवाल्यानं तुमच्याच कोल्हापूरमध्ये तुम्हालाच तुडवलं तर. आणि अर्जुनराव म्हणाले, आपल्या अंगाला हात लावणार अजून पैदा नाही झाला, समजलं का. कोणाची म्याय व्याली आहे गं मला हात लावायला. आणि या मुंबईवाल्याला तर मी बघूनच घेणार आहे. आणि सचिन म्हणाला, अर्जुन अरे प्रत्येक वेळी समोरचा तुझ्यापेक्षा गरीब असेल, लेचा पेचा असेल असं नसतं. आणि मयुरी म्हणाली, बघा ना भाऊजी, मी तेच सांगते. अहो दरवेळी माणसाच्या चेहऱ्यावरून लगेच लक्षात येतं की तो अर्जुनरावांना घाबरतोय की नाही. पण हा मुंबईवाला खूप डॅशिंग दिसतोय, त्याच्या चेहऱ्यावर ना खूप राग दिसतोय आणि बघूनच कळते त्याच्या डोळ्यात की तोही कुणाला घाबरत नाही. आणि सचिन अर्जुनरावांना म्हणाला, अर्जुन तू शांततेत घे. आणि अर्जुनराव म्हणाले, बरं आता तुम्ही सांगताय तर मला ऐकावं लागेलच. असं म्हणून अर्जुनरावांनी गाडी एका बाजूला घेतली आणि डाव्या बाजूनं चालायला लागले. तसं आता जास्त वाहनंही नव्हती आणि अर्जुन सरांना पुढे जायची संधी मिळाली आणि तो पुढे निघाला. आणि तन्वी अतुलला म्हणाली, अतुल आता काही खरं नाही, आता अर्जुन त्या गाडीवाल्याला सोडणार नाही. त्यानं खूप सतळलं आहे अर्जुनला. मला तर भीती वाटते की आता इथे खूप मोठं भांडण होईल. आणि अतुल मला, डोंट वरी मॅडम, फक्त तुम्ही बाहेर येऊ नका, नाहीतर या रागात तुम्ही न सांगता गाडीत बसलाय हा रागही त्यांना येईल आणि मग अर्जुन सरांना कोणीच अडवू शकत नाही. योग्य वेळ बघूनच तुम्ही बाहेर या. आणि तन्वी म्हणाली, हो पण तू काहीतरी कर. आणि आता अर्जुन सर रागात थोडेसे पुढे गेले आणि सरळ अर्जुनरावांच्या गाडीला आडवी गाडी घातली आणि झालं. रस्ता अर्जुन सरांनी क्लोज करून ठेवला आणि रागात गाडीतून खाली उतरून त्यांच्याच गाडीला पाठ टेकवली आणि हाताची घडी घालून अर्जुनराव समोर येण्याची वाट बघत बसले अर्जुन सर. आणि आता अर्जुनरावांनी पुढं बघितलं आणि ते मयुरीला म्हणाले, बघ मयू, केली नकाशी तुझं आणि त्या सच्याचं ऐकलं आणि आता याला जायला जागा दिली. आता यानं मला गाडी आडवी घातली म्हणून मी याला पुढे जायला जागा देत नव्हतो, पण आता याला जर मस्ती आली असेल तर मला जिरवावीच लागेल. आता अर्जुनराव काही गाडीचं स्पीड कमी करत नव्हते. मयुरी म्हणायची, अहो हळू, अहो तो समोरच आहे, अहो हळू ना. आणि मला तर खूप भीती वाटते, तो बघ ना कसं बघतोय. आणि अर्जुनराव म्हणाले, तुझ्यासारख्या भित्रट बायकोला सोबत आणली ते चुकलं आणि आता तू गप्प बसायचं. असं म्हणून अर्जुनराव अर्जुन सरांच्या पुढे गाडी उभा करून रागात बघायला लागले आणि 3-4 वेळा हॉर्न दिला.
पण अर्जुन सरांनी गाडी हटवली नाही आणि स्वतःसुद्धा हल्ले नाहीत. आणि आता अर्जुनरावांच्या पाठीमागं अतुलची गाडी आली. बऱ्याच गाड्या येऊन उभ्या राहिल्या आणि आता पुन्हा सगळं पाठीमागं ट्रॅफिक जाम करून टाकलं अर्जुन सरांनीच. आणि ही काय भानगड आहे असं म्हणून सगळे ड्रायव्हर वैतागले. आणि आता अर्जुनराव गाडीतून खाली उतरले आणि अर्जुन सरांपुढे जाऊन म्हणाले, रस्त्यावर मुक्काम करायची हौस आहे वाटतं तर बिनधास्त करा, पण ही गाडी आडवी लावून तुम्ही नक्की काय साध्य करताय. आणि आता अर्जुन सर चिडले आणि अर्जुनरावांची कॉलर पकडून एक पंच ठेवून देईन अशा अवतारात त्यांनी एक पंच अर्जुनरावांच्या नाकासमोर घेऊन गेले आणि म्हणाले, डफर, आर यू सिली? तू नॉनसेन्स आहेस का? का माझ्या वाटेला जातोस आणि माझ्या गाडीला आडवी गाडी का घालत होता? तुझ्या गाडीमध्ये तुझी वाईफ आहे, तुझी छोटी छोटी मुलं आहेत, त्यांच्याही जीवाची तुला पर्वा नाही का? आणि जर तुला गाडी चालवता येत नसेल तर गाडी हातात घेतोच कशाला? आणि आता अर्जुनरावांनी त्या पंचकडे बघितलं आणि पकडलेली कॉलरही तिरक्या नजरेनं बघितली आणि म्हणाले, कोण म्हणालं मला ड्रायव्हिंग येत नाही? जर बघायचं असेल तर लावा माझ्यासोबत कार रेस. मी तर मुद्दाम करत होतो. आणि तुम्ही इतके का चिडता राव? हिंदीमध्ये एक सुविचार आहे, जब तुम हर बार क्रोधित होते हो तब अपना ही कुछ खो देते हो. सुख, चैन, मन की शांती. आणि अर्जुन सर चिडले आणि म्हणाले, ए तुला काय करायचं आहे रे? तू तुझ्या कामाशी काम ठेव. मी असाच रिझर्व स्वभावाचा आहे. मला कोणालाही माझं दुःख सहजासहजी सांगायला आवडत नाही. मला कोणाशी सहजासहजी मैत्री करायला आवडत नाही. आणि अर्जुनराव म्हणाले, काय राव तुम्ही आता स्वतःच तुम्ही इतकं मोठं वर्णन केलं स्वतःचं आणि कौतुकानं सांगितलं ना मी असं आहे. त्याला एका वाक्यात काय म्हणतात मी सांगू का? माणूस घाणं. स्वतः माणसाजवळ जात नाही आणि माणूस जवळ आलेला चालत नाही. आणि आता अर्जुन सरांच्या मराठीची होती बॉम्ब आणि ते म्हणाले, व्हॉट यू मीन? काय म्हणालास? आणि अर्जुनराव म्हणाले, मराठीत कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू काय? डर्टी पर्सन, माणूस घाणं. आणि आता हे ऐकलं तसं अर्जुन सरांना प्रचंड राग आला आणि ते म्हणाले, यू ऑल्सो डर्टी पर्सन. तुझी हिंमत कशी झाली? हाऊ डेअर यू कॉल मी डर्टी पर्सन? आणि तू माझ्या गाडीला मुद्दाम गाडी का घालत होतास आडवी? मी तुला काहीतरी म्हणालो का? आणि अर्जुनराव म्हणाले, म्हणालात ना, गेट लास्ट. मी चांगल्यावाने विचारत होतो ना की काय प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही मलाच दात दाखवताय का? आणि अर्जुन सर चिडून म्हणाले, माझा प्रॉब्लेम काय आहे हे मी तुला का सांगायचं? आणि म्हणून तू असा करशील का? आणि अर्जुनराव म्हणाले, तुम्हाला माहीत नाही मी प्रत्येकाचा प्रॉब्लेम सॉल्व करतो. मला सवय आहे दुसऱ्याच्या मॅटरमध्ये घुसायची आणि तो सॉल्व करायची. मला नाही आवडत कोणी दुःखी असलेलं, चिडचिड केलेली. सगळ्यांनी कसं छान राहावं, हसावं, खेळावं, प्रेम करावं. आणि मी विचारलं ना तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे तर तुम्ही सांगायचं ना मला. आणि आता गुपचूप गाडी बाजूला घ्या. लोकांना जाऊ दे, उशीर होतोय. वयाने मोठे आहात म्हणून मी गप्प बसलोय. 75% केस पिकले की राव तुमचे. आणि अर्जुन सर त्याच्याकडे बघत म्हणाले, तुझेही 50% पिकलेत. जास्त नाटक करू नको. आणि इथे मी नवीन आहे म्हणून मला क्रॉस जाण्याचा प्रयत्न करू नको. मी कोण आहे तुला माहीत नाही म्हणून तू असं करतोस. आणि अर्जुनराव म्हणाले, कोण आहात तुम्ही? मी सुद्धा तुम्ही वयाने जास्त आहात म्हणून रिस्पेक्ट ठेवून बोलतोय. आणि मी आडवा चाललो आहे हे मी कबूल करतो. आणि मीही मुंबईमध्ये येत असतो की. तुमच्यात हिंमत असेल तर मुंबईमध्ये अडवून दाखवा. आणि अर्जुन सरसुद्धा डॅशिंग लुक देत म्हणाले, ओके, तर तुलाही मी टिट फॉर टॅट करावं अशी इच्छा आहे का? आणि ही तर माझी पुराणी आदत आहे. मी तुला मुंबईमध्ये अडवून दाखवणार म्हणजे दाखवणार. तू दाखव मुंबईमध्ये शिरून. आणि आता इतक्यात हे सगळं ऐकणारा आशू म्हणाला, ओ काका, तुम्ही खरंच अडवणार माझ्या बाबांना? आणि अर्जुन सरांना वाटलं की आशू विचारतोय, का अडवाल तुम्ही आमच्या बाबांना? मराठीत कच्चे असलेले अर्जुन सर आशूला म्हणाले, तुझ्या डॅडीला अक्कल नाही आणि त्यानं मला अडवलं म्हणून मी त्याला अडवणार. आणि अर्जुनराव हसून म्हणाले, ओ तुम्हाला काकाचा अर्थ माहीत नाही का? अहो तो तुम्हाला काका म्हणाला म्हणजेच अंकल. तुम्ही तर त्याचा भलताच अर्थ घेतला. तो तुम्हाला प्रश्न विचारत नाही. तसे अर्जुन सर थोडेसे गप्प बसले आणि म्हणाले, आय नो दॅट. आणि अर्जुनराव म्हणाले, काय माहीत आहे तुम्हाला, बहुतेक सगळं तुम्हाला इंग्लिशमधूनच अंकल म्हणत असतील म्हणून तुम्हाला काका मराठी शब्दाचा अर्थ माहीत नाही. बाकी तुम्ही दिसताय तर मराठी, पण असं इंग्रजाचं विमान घरावरून गेल्यासारखं इंग्लिश का बोलताय सारखं? आणि हे ऐकलं तसं आशू आतमध्ये खूप हसला आणि मयूरने त्याचं तोंड दाबलं आणि म्हणाले, गप्प बस. आणि अर्जुनराव म्हणाले, बरं चला ठीक आहे, आता गाडी बाजूला घ्या. आणि हट्टी अर्जुन सर त्यांच्या मतावर ठाम राहत म्हणाले, नो वे, से सॉरी. आधी सॉरी म्हण तर गाडी बाजूला घेणार, नाहीतर हे ट्रॅफिक जॅम होणार आणि तेही तुझ्यामुळं.
आणि अर्जुनराव म्हणाले, सॉरी काय चाललं आहे आणि माझं काय चुकलं आहे. आता दोघांचा आवाज चांगलाच वाढला, कुणीच मागं हटायला तयार नव्हतं. आणि तिथं अतुल आला, म्हणाला, एक्सक्यूज मी बोलू का. तसे अर्जुनराव आणि अर्जुन सर दोघेही एकमेकांकडे रागात बघत एकाच वेळी म्हणाले, नको. आणि अर्जुन सर अतुलला म्हणाले, अतुल तू यामध्ये पडू नकोस. अतुल म्हणाला, अर्जुन सर आपल्याला जायला उशीर होतोय, गाडी बाजूला घ्या. अहो नाही तर इथं पोलीस येईल. आणि हे ऐकून अर्जुनराव म्हणाले, अर्जुन सर या बेण्याचं नावसुद्धा अर्जुन दिसते. आणि अर्जुन सर म्हणाले, आली तर आली, पोलीस इन्स्पेक्टर येऊ दे किंवा कमिशनर येऊ दे किंवा होम मिनिस्टर, मी इथून यांना सॉरी म्हटल्याशिवाय हलणार नाही. आणि अर्जुनरावांनी ओळखले की हे पाणी जरा काहीतरी वेगळंच आहे. इतका ॲटिट्यूड, इतका अँगर, इतका रुबाब. आणि दुनियादारी करणारे आणि दुनिया फिरले अर्जुनरावांनी लगेच ओळखलं की ही मुंबईमधली कोणीतरी प्रसिद्ध व्यक्ती असणार. आणि आता तेच म्हणाले, ओके आता दुसऱ्यांचा खोळंबा होऊ नये म्हणून मी तुम्हाला सॉरी म्हणायला तयार आहे, पण आधी तुम्ही गाडी बाजूला घ्या आणि लोकांना जाऊ द्या. आणि अर्जुन सर म्हणाले, नो, आधी सॉरी मग रस्ता देणार. आणि अर्जुनराव डोकंच चोळत म्हणाले, अरे देवा, काय माणूस आहे, इतका हट्टीपणा. नक्कीच यांची बायको घटस्फोट देऊन सोडून गेलेली दिसते. तसे अर्जुन सर पुन्हा त्याला चिडले आणि म्हणाले, हे बघ, तू मागाशीही बोलला होता असंच, आणि तुला आमच्या मॅटरमध्ये बोलण्याचा काहीच हक्क नाही. आणि दुसऱ्यांच्या मॅटरमध्ये मुद्दाम पडणारे अर्जुनराव म्हणाले, अहो मला सवय आहे दुसऱ्यांच्या मॅटरमध्ये पडायची, आणि तो मॅटर सॉल्व्ह करायचा कसा तेही मला कळतं. आणि कसं असतं ना, जगात लोकांना खूप प्रकारचे दुःख असतात. कुणी येऊन सांगतं, कुणी सांगत नाही, कुणी सांगायला लाजतं. मग मी काय करतो माहीत आहे ना, अख्ख्या जगाचं दुःख कवटाळून बसतो आणि त्यांना विचारून घेऊन ते सॉल्व्ह करतो. तुम्ही जर मला मागाशी सांगितलं असतं ना तुम्हाला नक्की काय दुःख आहे, तर मी सॉल्व्ह केलं असतं, तुम्हाला आयडिया दिली असती. तुमची बायको तुमच्याकडे येत नाही का, नक्की हाच प्रॉब्लेम आहे का, त्याशिवाय तुमचा चेहरा असा उतरणार नाही. आणि तुमच्यासारख्या सनकी माणसाला सोडून गेली असेल निघून. काय राव तुम्ही, तुमचा हट्ट सोडतच नाही. आम्ही नाही बाबा असं करत. बायको चिडली किंवा आम्ही चिडलो तर दुसऱ्या मिनिटाला जाऊन बायकोला मिठी मारतो आणि सगळं सपाट, आणि पुन्हा सगळं पहिल्यासारखे हसतो खेळतो. तुमच्यासारखं महिना, 2 महिने, 2 वर्ष राग पकडून बसल्यावर कल्याणच कल्याण. इथेच बसली माझी बायको, विचारा तिला. आणि अर्जुन सर म्हणाले, डपर काहीही बोलू नकोस, माझी बायको आहे माझ्यासोबत, आणि मला 2 मोठी मुलंही आहेत, आणि मी आता ग्रँडपा होणार आहे. आणि अर्जुनराव हसत म्हणाले, कॉंग्रॅच्युलेशन. आणि बघा, माझ्याशी बोललात आणि तुम्ही मला सगळं सांगायला लागलात की नाही तुमच्या घरातलं. हेच म्हणत होतो मी, काय प्रॉब्लेम आहे तर बोला. आणि आता अर्जुन सर म्हणाले, नो थँक्यू, काही गरज नाही, आणि तू सॉरी म्हण, त्याशिवाय मी गाडी काढणार नाही. आणि अर्जुनराव पुन्हा हसून प्रेमानं म्हणाले, सर यू आर टू मच स्टबर्न, खूपच हट्टी आहात तुम्ही. आणि अर्जुन सरसुद्धा कॉलर टाईट करत स्वतःवर गर्व करत म्हणाले, येस आय एम. तसं तन्वीनं इकडे डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, या अर्जुनला किती गर्व आहे स्वतःच्या हट्टीपणाचा. आणि आता हसऱ्या खेळत्या स्वभावाचे आणि विषयाला लगेच सोडून देणारे अर्जुनराव म्हणाले, बरं चला ठीक आहे, तुम्ही आधीच तुमच्या प्रॉब्लेममुळे टेन्शनमध्ये आहात, आणि मी लोकांचं टेन्शन कमी करणारा माणूस आहे, मी कधीच लोकांचं टेन्शन वाढवत नाही तुमच्यासारखा, तर मी तुम्हाला सॉरी म्हणून रिकामा होतो. तसे अर्जुनराव म्हणाले, मेहरबानी केल्यासारखी नको आहे सॉरी, दिल से सॉरी बोलो. आणि हे ऐकून अर्जुनराव म्हणाले, तुमचे नखरे तर वाढतच चाललेत की, आता दिल से सॉरीसुद्धा म्हणणार नाही आणि कोल्हापुरी चप्पलमध्ये बुडवूनसुद्धा सॉरी देणार नाही. असं म्हणून अर्जुनरावांनी सुद्धा हाताची घडी घातली आणि अर्जुन सरांसमोर डॅशिंग लुक देत उभा राहिले. आणि हे ऐकलं तसं अर्जुन सरसुद्धा प्रचंड चिडले.